आता मला परवा एक आमदार सांगत होते की दादा माझी मुलगी घरात आम्ही सगळेजण मराठी बोलतो परंतु इतकी अप्रतिम इंग्लिश बोलायला लागली, इतकी छोटी आहे, त्यालाही कळेना की इतकी कशी काय फ्लुएंटली इंग्लिश बोलते, लहान मुलगी बच्ची. तेव्हा त्याला कळलं की ती ज्या वेळेस मोबाईलवर खेळत असते त्यावेळेस जे कार्टून असतात ना ते सगळं ते इंग्लिशमध्येच ती ऐकत असते आणि ते ऐकून लहानपणी तुमच्या कानावर ते सगळं सारखं पडलं की त्याच्यातलं ती तयार झाली. आणि एकाची मुलगी हिंदी फ्लुएंटली बोलायला लागली तर त्यांच्या ह्याच्यात तुमच्या बघा त्या मोबाईलमध्ये मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे की इंग्रजी पाहिजे कोणती भाषा, तर त्यांच्यामध्ये ती जे करायची खेळायची ते हिंदीमध्ये होतं, त्याच्यामुळे हिंदी तिचं फर्स्ट क्लास झालं. सांगायचं तात्पर्य अजित पवारचं एवढंच आहे, तुम्ही तुमच्या भागातल्या मुला मुलींच्यावर कसे संस्कार करता, कसं तुम्ही त्याला शिकवता, कसं घडवता, त्या पद्धतीनं उद्याची पिढी आपली तयार होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी सारखं सांगतो, मी कामाचा माणूस आहे, मी विकासाचा भोक्ता आहे आणि त्यामुळं ही 2 शहरं आपल्या दृष्टीनं आज माझ्या तालुक्यातली महत्वाची आहे. जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या वेळेस पण मी सांगेन मला काय सांगायचं ते, पण आता जबाबदारी तमाम बारामतीकरांची माळेगावकरांची ही आहे. त्यामध्ये काही जण माळेगावच्या बाहेरचे असतील, पुरुषोत्तम दादा, काही जण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळी पदं ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली. त्याकरता आपल्यातल्या इथल्या सहकाऱ्यांना निवडून येण्याच्या करता तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार अनेकांच्या अनेक ठिकाणी असतात. त्या सगळ्या मग दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल किंवा आमचे तिन्ही कारखाने असतील किंवा आमच्या बँक असेल किंवा इतर संस्था असतील, त्याही सहकार भागातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला कुणी सांगितलंच नाही, मी काय जायचं, हे काय अजित पवारच्या घरचं लग्न नाहीये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काहींनी इथं नगराध्यक्षपद भूषवलंय, आज जरी ते माळेगावचे पंढारे भागातनं डायरेक्टर झालेले असतील तरी आम्ही त्यांना इथं संधी दिलेली होती. त्यांच्याही काही ओळखी पाळखी आहेत, त्यांचे काही मित्रपरिवार आहेत, तेही इथं राहिलेले. हे मी योगेशचा मुद्दा एक नाव घेऊन सांगितलं, पण तसं अनेकांच्या बाबतीमध्ये आहे. ही गोष्ट लक्ष्मणा लक्षात ठेवली पाहिजे. मी अजिबात ते खपून घेणार नाही, कारण मला महाराष्ट्रात फिरायचं आहे. मी तुम्हाला वेळ देईन, आपला प्रचार फार उशिरा सुरू होणार आहे, 7 दिवस प्रचाराला राहत आहे, त्याच्या आधीच मी सभा घेऊन जाईल आणि शेवटच्या सभेला प्रचाराचा नारळ तर त्याच्या आधीच एकदा चित्र स्पष्ट झालं की मी फोडून टाकीन आणि मला काय सांगायचं ते माळेगावकरांना बारामतीकरांना सांगेन. नंतर मात्र हेवे दावे गट तट मला नाही दिलं, त्यालाच कसं काय दिलं, कोण लागून गेलाय, आता बघू कसा निवडून येतो. काही जण मुद्दामून बाकीच्यांची मोड बांधतायत, काही जण इतकं उत्मादपणे बोलतायत, एवढं घमेंडखोर बोलतायत, ठीक आहे, त्यांचा त्यांना लखलाप. आपल्याला जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जे शब्द वापरायला शिकवलेले किंवा जो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे त्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊ. आता काही लोक तुम्हाला आज पण मला काही सांगितलं हे काम ते काम, मी म्हणलं आता आचारसंहिता संपेपर्यंत जरा थांबा, जानेवारीमध्ये आचारसंहिता संपली की परत आपणच आहोत ना काम करायला, दुसरं कोण येणार आहे. हे आत्ताचे जे आले ते निवडणुका आले म्हणून त्याला बोलवून त्याला बोलवून तू लढ तू भर, मी आहे तुझ्या मागे, हे असलं चाललंय. काही त्या गोष्टीला महत्व देऊ नका. आता इथे मला हे खासदारकीला असं झालं, आमदारकीला असं झालं, तुम्ही अगदीच तसं काही सांगू नका. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवार साहेब, एका बाजूला अजित पवार, बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना. का काहीचं प्रेम साहेबांवर नसावं, असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक एक फार चुकीचं आहे. अरे जरा दिलदारपणा वाढवा.
मोठेपणा वाढवा, मनाचा मोठेपणा करा. त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच कारणीभूत होते ना, काय वर्णपटक होतं नाही, हे कसं आपल्याला विसरत नाही. त्याच्यामुळं असलं काही काय झालं त्यांनी बारामती तालुक्याच्या बाहेरील गुंड लोक बारामती MIDC मध्ये आहेत, त्यांची गुन्हेगारी वाढत आहे लोकांना. मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेन की बाबा हे असं चालणार नाही. मी सतत त्यांना सांगतो, ज्यावेळेस मी आढावा बैठक SPंची घेतो, पालकमंत्री म्हणून जे जे काही माझी जबाबदारी असती त्या पद्धतीनं मी इथल्या ॲडिशनल SPला, DYSPला, PIला, PSIला यांना सगळ्यांना सांगेन. हे मला तर अजिबात, मला गाडी बंद होते, मला हे अजिबात चालणार नाही. पण तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांचं पूर्णपणे आपल्या, आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच नसाल, माळेगाव कारखान्याला दिली, आमदारकीला दिली, बदल झाला ना बाबा. त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे 42,000 मतं कमी पडली, त्यांनी मला मत केलं नाही, आता हे तर बघतो. अरे मग 1 लाख मतं कशी झाली असते? ही अडक काय नाही, कारण पुढंच झालं. मित्रांनो, तसं नसतं. काही काही माणसं जोडायची असतात. काहींचं काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाहात, काय हरकत काय, झालं गेलं गंगेला मिळालं.